कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे। कोकाटे यांच्या विरोधातील तीनही हस्तक्षेप याचिका न्यायालयाने फेटाळल्यात। कोकाटेंविरोधात 3 हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। या शिक्षेला स्थगिती मिळावी अशी मागणी कोकाटेंची होती, तर उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेला क्रमांक न मिळाल्याने हस्तक्षेप याचिका फेटाळलेली आहे। तर या प्रकरणामध्ये पुन्हा 15 दिवस सुनावणी लांबणीवर टाकावी या मागणीच्या अर्जावर वकील आणि अर्जदार यांची स्वाक्षरी नसल्याने ही मागणी ही फेटाळण्यात आली आहे। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना आता कायदेशीर आधार न मिळाल्याने राजीनाम्याच्या मागणीची धार बोथट होणार असं दिसतंय। तर मागच्याच आठवड्यामध्ये कोकाटे यांना दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा सुनावलेली होती न्यायालयाने। आता मात्र त्यांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण सत्र न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे। जिल्हा सत्र न्यायालयाने दिलासा दिलेला आहे। माणिकराव कोकाटे यांच्या बाजूनी ज्या वकिलांनी युक्तिवाद केला ते ॲडव्होकेट अविनाश भिडे आपल्यासोबत आहे। वकील साहेब, आपलं सुरुवातीला अभिनंदन। आणि नेमका काय युक्तिवाद झाला आणि काय निकाल जिल्हा सत्र न्यायालयाने दिला? आपण सर्वांना माहितीच आहे की श्रीयुत माणिकराव कोकाटेंचं अपील आपण दाखल केलेलं आहे नाशिकमध्ये। त्या अपिलामध्ये पूर्वी 3 अर्ज दाखल केलेले होते, एक सस्पेन्शन ऑफ सेंटेन्स आणि स्टे ऑफ सेंटेन्स। तर सस्पेन्शन ऑफ सेंटेन्स हे पूर्वी मंजूर झालेलं आहे, परंतु आज जी ऑर्डर झाली ती कन्व्हिक्शन जे आहे त्याला स्टे मिळालेला आहे। या स्टे मिळाल्याचा फायदा काय होणार आहे कोकाटेंना? स्टे मिळाल्याचा असा उपयोग होणार आहे की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टमध्ये सेक्शन 8(3) जे आहे त्याची आता बाधा त्यांच्या पदासाठी येणार नाही। त्यांच्या पदाच्याच मागणी केली जात होती की त्यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांना 2 वर्षाची शिक्षा लागू झालेली आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी जी काही मागणी होत होती, आता ती निराधार असणार आहे का, किंवा त्याला काही चॅलेंज वरच्या कोर्टात होऊ शकतं? राजकारणाचा मला अभ्यास नाही अजिबात, परंतु कायद्यातल्या तरतुदी जर बघितल्या तर आत्ता त्यांच्या पदाला धोका नाही या ऑर्डरमुळे, एवढं मला कळतं। एकूण 3 हस्तक्षेप याचिका दाखल झालेल्या, त्यांचं नेमकं काय म्हणणं कोर्टासमोर होतं आणि तुम्ही कशा पद्धतीनं कुठल्या मुद्द्यांवर त्या सगळे मुद्दे जे आहेत त्यांचे ते खोडले? एक 427 BNSS खाली एक याचिका दाखल केली होती की या मेहरबान कोर्टाला अपील पेंडिंग असताना किंवा आत्ताच्या स्टेजला सुद्धा योग्य तो हुकूम करता येईल, परंतु मेहरबान कोर्टाने ती याचिका रद्द केली, कारण त्याच अर्जदाराची पूर्वीची याचिका मेहरबान कोर्टाने रद्द केली होती। दुसरी श्रीमती राठोड यांनी एक अर्ज दाखल केला होता। त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांचा पूर्वीचा अर्ज जो रिजेक्ट केलेला आहे तर त्याच्यावरती त्यांनी मेहरबान हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलेलं आहे, आणि त्यामुळे हे रिट पिटिशन दाखल असताना मेहरबान कोर्टाने कुठली ऑर्डर करू नये, अन्यथा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल, हायकोर्टाचं कंटेम्प्ट होईल। परंतु मेहरबान सेशन्स कोर्टाने तोही अर्ज रिजेक्ट केला। माणिकराव कोकाटेंना या सगळ्या निकालामुळे एक मोठा दिलासा म्हणता येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। आणखी एक मोठी बातमी आहे। महापुरुषांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीस चांगलेच आक्रमक झाले। विधान परिषदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली। विधान परिषदेत बोलताना विरोधकांचा अंबादास दानवे यांनी कोरटकरांचा मुद्दा लावून धरला, त्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं। पंडित नेहरू यांनी शिवरायांवर आक्षेपार्ह लिखाण केलं होतं, हिम्मत असेल तर त्यावर कोणी बोलणार का असा प्रतिसवाल त्यांनी केला। तर कोरटकर हा चिल्लर माणूस आहे, त्यावर कारवाई होणार असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं। तर कोरटकर असेल किंवा कोणीही असो, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी कोणीही जर अपमानजनक बोलणार असेल तर ते खपून घेतलं जाणार नाही असंही फडणवीसांनी यावेळी खडसावलं। कोरटकर असो का कोणी असो, जो महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल, कोणी असो, त्याला सोडलं जाणार नाही, सोडलं जाणार नाही। असं आहे एक लक्षात ठेवा, समजा काही न्यायालयाने निर्णय दिले असले तर वरच्या न्यायालयात जाऊ, पण सोडणार नाही। कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो। मला सांगा, जितेंद्र आव्हाड काय बोलत, त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही? जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणता की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, औरंगजेब किती बलाढ्य होता, महाराज 5 फुटाचे होते, हे रेकॉर्ड होत, त्याच्यातही निषेध करत तुम्ही, असं सिलेक्टिव्ह करू नका। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही। अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था।